ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र इकडे ज्या वेळेला अर्जुन विचार करतो की जाऊ दे, मला केस लढायला नाही पण मला हिअरिंगसाठी म्हणजे ऐकण्यासाठी तरी मला तिकडे जाता येईल ना, म्हणून तो आता प्रतापची केस ही निदान म्हणजे काय होतंय काय घडतंय याच्यामध्ये रविराज किल्लेदार कशी केस लढतायत हे पाहण्यासाठी कोर्टात आला असता त्यांना कोर्टामध्ये येणं सुद्धा बॅन केलेलं असतं, कारण त्यांच्यावरती जे कमिशन बसलेलं असतं अर्जुन आणि चैतन्यवरती त्या कमिशनच्या नियमानुसार यांना कोर्टात येणं अजिबात अलाउड नसतं। त्याच वेळेला तो पिऊन थांबवतो, मग इकडे साक्षी येते आणि म्हणते आम्ही येऊ शकतो ना कोर्टात, कारण कसं आहे ना आम्ही या सगळ्यामध्ये कधीच काही खोटं केलेलं नाहीये आणि त्यामुळे आम्हाला कोर्टात नक्कीच एंट्री मिळू शकते। तितक्यात प्रताप सुद्धा तिकडे येतो। प्रताप आल्यावरती मग मात्र इकडे आता लगेचच महिपती म्हणतो कसं आहे ना मेलेल्याला अजून मारण्यात काहीच खरं नाहीये, जाऊ दे ना, त्यांना नाही कोर्टात यायला मिळालं नको येऊ दे, आपण कोर्टात जाऊया, अगोदर त्यांची कशाला फजिती करतेस, चल आपण कोर्टात जाऊ। पण कोर्टात जाणाऱ्या महिपतीला हे माहित नसतं की तिकडे आता बसलेले रविराज किल्लेदार हे त्याची बरोबर आता मात्र उलट तपासणी घेणार असतात। मग फायनली रविराज किल्लेदार ही केस लढणार असं ठरतं आणि अर्जुन मात्र कोर्टाच्या आत न जाता कोर्टाच्या बाहेरच राहून केसचा काय होतंय हाल हवाला किंवा केसमध्ये काय प्रोग्रेस होते हे पाहण्यासाठी थांबतो। इकडे रविराज किल्लेदार येतात आणि त्यावेळेला ते अर्जुनला बाहेरच गाठतात। अर्जुनला बाहेर गाठल्यावरती रविराज म्हणतात हे बघ, मला असं वाटतंय की तू सध्या आत येऊ नकोस, पण या सगळ्यामध्ये तुमच्यावरती मी आरोप केलेला आहे ना, त्यामुळे मी तुम्हाला सुद्धा आत नक्की बोलवेन एक विटनेस म्हणून, पण तोपर्यंत तू शांती ठेव, तोपर्यंत शांती ठेव, जेणेकरून उगाचच या सगळ्यामध्ये कोणतंही वेगळं वळण केसला लागायला नको, म्हणून मला असं वाटतंय की तुम्ही दोघांनीही शांतपणे बाहेर उभं राहा, वेळ आल्यावरती मी तुम्हाला बोलवेन आणि माझ्याकडे असा चैतन्यला व्हिडिओ आहे ना त्या व्हिडिओमुळे मी या सगळ्या केसमध्ये तुम्हाला दोघांना निर्दोष सिद्ध नक्कीच करेन। पण सध्याची केस आहे ती फक्त आणि फक्त ही केस आहे की महिपतला जामीन मिळावा की नाही मिळावा, महिपतला जामीन मी कोणत्याही कारणाने मिळू देणार नाही। यावरती आता मात्र लगेचच इकडे त्याला अर्जुन म्हणतो की हे बघा, मला माहिती आहे सिनियर की या सगळ्यामध्ये माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, तू जे करशील ना ते योग्यच करशील, तू योग्य तेच निर्णय घेशील याची मला खात्री आहे, असं म्हणत सगळी भिस्त आता रविराजांवरती असते। रविराज कोर्टात एंटर करतात। कोर्टामध्ये एंटर केल्यावरती साक्षी रागारागात रविराजांकडे पाहते आणि आता रविराज पण तिला तितक्याच रागात पाहतात। मग आता रविराज उभे राहतात आणि ते सांगतात या सगळ्यामध्ये मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन व्यक्तींना आत बोलवायचं आहे आणि ते पण वकील म्हणून नाही तर एक सामान्य नागरिक म्हणून। सामान्य नागरिक म्हणून त्या व्यक्तींना आत बोलवायचं आहे, त्याशिवाय मला पुढची केस लढता येणार नाही, कारण या केसमध्ये ते खूप मोठे विटनेस आहेत। असं म्हटल्यावरती मग मात्र कोर्टामध्ये चैतन्य, अर्जुन, सायली यांना बोलवण्याची परवानगी मिळते। कोर्टामध्ये चैतन्य, अर्जुन, सायली यांची एंट्री झाल्यावरती मग रविराज आपली केस सुरू करतात। रविराज म्हणतात या सगळ्यामध्ये महिपतीवरती जे आरोप झाले ते खरेच आहेत आणि त्यावेळेला हे आरोप अर्जुन सुभेदार यांनी सिद्ध केले होते। आज एक वकील म्हणून नाही तर एक सामान्य नागरिक म्हणून अर्जुन सुभेदार कोर्टामध्ये काही सांगू इच्छित असतील तर त्यांना सांगण्याची परवानगी मिळावी। त्यानंतर अर्जुन आता सांगतो की इकडे साक्षीला कोर्टामध्ये बोलवलं जातं। त्यावरती अर्जुन म्हणतो सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मला एक गोष्ट विचारायची आहे की ज्या वेळेला महिपती हे सगळं कारस्थान करत होता त्यावेळेला त्यांची मुलगी त्यांची साथ देत होती आणि हे सगळं जे घडलेलं आहे यांच्या मुलीच्या साक्षीने घडलेलं आहे, कारण इकडे ज्या वेळेला तो माणूस म्हणजे आमचा स्टाफ मेंबर ज्याने ते सगळं यांच्या ह्याच्यामध्ये ठेवलेलं होतं संतोष, त्या संतोषला हिनेच किडनॅप करण्यासाठी तिच्या मागे माणसं पाठवलेली आणि ज्या वेळेला संतोषने सायली सुभेदार यांना ज्या वेळेला तो पेन ड्राईव्ह दिला तेव्हा साक्षीनेच त्यांना किडनॅप केलं होतं आणि यासाठी मी सायली सुभेदार यांची साक्ष काढू शकतो, कारण तिला किडनॅप करून महिपत आणि साक्षी यांच्या घरात नेण्यात आलं होतं। यावरती चैतन्य उभा राहतो आणि मिलॉर्ड त्यावेळेला मी साक्षी यांच्या घरीच राहत होतो, त्यावेळेला मी त्यांच्या घरी राहत असताना मला एके दिवशी इकडे स्टोर रूम मधून कसला तरी ठोकण्याचा आवाज आला होता। तो ठोकण्याचा आवाज आल्यावरती मी त्या दिशेने गेलं असता महिपती आणि साक्षी यांनी मला थांबवलं होतं आणि हे त्याचं सीसीटीव्ही फुटेज
सीसीटीव्ही फुटेज म्हटल्यावरती इकडे आता साक्षी गडबडते. म्हणजे आपण तर ह्या चैतन्याला मूर्खच समजत होतो, पण हा इतका हुशार कधी बसून झाला की याने त्यावेळेचं सीसीटीव्ही फुटेज पुरावा म्हणून गोळा केलं. आता या सगळ्यामध्ये मध्ये थोडा वेळ जो मिळालेला असतो चैतन्य आणि अर्जुनला की साक्षी खोटं बोलते हे कळल्यानंतर जो थोडा वेळ मिळालेला असतो त्या थोड्या वेळामध्ये अर्जुनने सांगितल्याप्रमाणे जे काही व्हिडिओ जे काही सीसीटीव्ही फुटेज हे मिळतील तेवढे कलेक्ट करून मला पाठव असं सांगितल्यामुळे त्या वेळेला चैतन्यने ते सीसीटीव्ही फुटेज ते व्हिडिओ हे सगळं आता मात्र आपल्याकडे घेतलेलं असतं आणि या सगळ्यामध्ये खूप मोठा खुलासा करत चैतन्य ते सीसीटीव्ही फुटेज दाखवतो. त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सायलीला किडनॅप करण्यापासून ते सायलीला तिकडून आता एका बसमध्ये पाठवण्यापर्यंतचे सगळे व्हिडिओ असतात आणि इथेच कोर्टात बाजी पलटते. आता मात्र इकडे अर्जुन म्हणतो या मॅडमने आमच्यावरती आम्ही दोघं जण कसे खोटे आहोत, आम्ही दोघं जण कसे आता ह्यांना फसवण्याचा प्रयत्न करतोय हा पण आमच्यावरती आरोप लावलाय. ही ती केस नसली तरी सुद्धा मला इथे मेन्शन करायचं आहे की यांनी ज्या वेळेला महिपती जेलमध्ये होता मग त्यावेळेला माझ्या मिसेसला किडनॅप करण्याची सूत्र कोणी हलवली तर साक्षी शिकरे यांनी हरवली आहेत. आणि या सांगतायत की यांना चैतन्य फसवतोय. हे कितपत विश्वास ठेवण्यासारखं आहे. जी मुलगी आपले वडील जेलमध्ये असताना गुंडांच्या साह्याने एका व्यक्तीला किडनॅप करते का तर पुरावे मिळू नये म्हणून आणि ती व्यक्ती एखाद्या मुलाकडून फसू शकते हे कितपत शक्य आहे कितपत योग्य आहे ते कोर्टासमोर यावं असा मात्र सायली हसायला लागते. या सगळ्यामध्ये सायलीला जबरदस्त आता आनंद झालेला असतो कारण अर्जुन आणि चैतन्य या दोघांना या सगळ्यामध्ये आता क्लीन चिट मिळणार असते. आता नागराज विचार करतो काहीही झालं तरी हा अर्जुन काही त्याची हे सोडतच नाहीये आणि त्याला दादाची साथ असल्यामुळे हे सगळी बाजी ते दोघं जण मिळून पलटतायत. तोपर्यंत साक्षी आता गडबडते कारण चैतन्यने पुढचा व्हिडिओ दाखवलेला असतो. चैतन्य म्हणतो या सगळ्यामध्ये जर का मी यांना फसवत होतो आणि हे सांगतायत की महिपती निर्दोष आहे मग त्यांनी साक्षीने सायली सुभेदारला किडनॅप का केलं होतं तर एका पेन ड्राईव्ह साठी. यावरती वकील म्हणतात ह्या दोन न केस सरमिसळ होती आहे. सध्या केस आहे महिपतीला जामीन मिळावी की नाही यावरती रविराज म्हणतात सरमिसळ नाही या केस पायात पाय घालूनच तयार आहेत. कारण मला एक सांगा जो महिपती ही सगळी कारस्थानं करतो त्याच्या अनुपस्थितीमध्ये त्याची मुलगी ही कारस्थानं करू शकते तर ते दोघंही बाप बेटे हे चुकीचे नाही आहेत का आणि अशा महिपतीला आपण बेल मिळवून देऊ नये हे सुद्धा तितकं सत्य आहे. आणि अशा मुलीला आपण दोन वकिलांना खोटं बोलण्यासाठी किंवा दोन वकिलांना चीट करण्यासाठी शिक्षा मिळू देऊ नये हे सुद्धा तितकं सत्य आहे. त्यामुळे या दोन केस एकमेकांसोबत जोडलेल्या आहेत असं मला वाटतं. आणि दुसरा पुरावा अजून मला कोर्टासमोर सादर करायचा आहे तो म्हणजे ह्या सगळ्यामध्ये साक्षीने पुरावे मिटवण्याची तर हे केलीच सायली सुभेदारला किडनॅप तर केलंच पण आता महिपतीला जामीन मिळू नये यासाठी मी अपील करतोय. कारण बाहेर आल्यावरती हे दोघं जण अजून कुणाला किडनॅप करून या सगळ्या प्रोसेसमध्ये आता पुरावे मिटवण्याचा पुराव्यामध्ये घोटाळा करण्याचा किंवा त्याच्यामध्ये छेडछाड करण्याचा नक्कीच प्रयत्न करतील म्हणून महिपतीची जामीन कॅन्सल व्हावी. यावरती मग मात्र जज साहेब म्हणतात मी पहिल्या केस बद्दल बोलतो ते म्हणजे महिपतीची बेल. तर हे सगळं पाहता इतके सगळे यांची कारस्थानं पाहता महिपती शिकरे यांची बेल तर नाकारण्यात येत आहेच पण त्याचबरोबर अर्जुन सुभेदार आणि चैतन्य गडकरी या दोघांच्या वरती टाकलेल्या आरोपावरती सुद्धा ही केस खूप मोठा प्रकाश टाकणार आहे. त्यामुळे पुढच्या हिअरिंगला महिपती शिकरे यांना शिक्षा ठोठावली जाईल आणि त्यानंतर साक्षी शिकरे यांनी जे आरोप केलेत त्याबद्दल सुद्धा कोर्टामध्ये चर्चा होईल. आजच्या दिवसाला हे कोर्ट इथेच थांबवलं जातंय. साक्षी गडबडते ज्या कारणासाठी कोर्टामध्ये केस लढवली जाणार होती महिपतीची बेल ती बेल तर झालेलीच नसते. उलट या सगळ्या प्रकरणामध्ये आपण खोटं बोलतोय आपण सायलीला किडनॅप केलं त्यामुळे आपली केस पण वीक झाले हे साक्षीला कळतं. अचानकपणे रविराज चैतन्य आणि अर्जुन यांनी डाव बदलत खूप मोठा आता बदल घडवून आणलेला असतो आणि साक्षी किती खोटारडी आहे हे कोर्टासमोर आल्यावरती अर्जुन म्हणतो अजून कर आमच्यावरती आरोप पुढच्या हिअरिंगला तुझे हे आरोप खोटे आहेत हे आम्ही सिद्ध करणार. कोर्टामध्ये रविराजांनी छान बाजू मांडली आहे. पुढच्या हिअरिंगला काय होणार
हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे.